विकसित भारत बुलथॉन 2025 श्री सिद्धेश्वर विद्यालय कोलार टीम झांसी। मी कुमारी वैष्णवी ज्ञानेश्वर चव्हाण। मी कुमारी मोहिनी आत्माराम सोळंकी। मी कुमारी वैष्णवी प्रेरला सोळंकी। मी कुमारी वैष्णवी संतोष सोळंकी। थीम समृद्ध भारत व्होकल फॉर लोकल। आयडिया शीर्षक नैसर्गिक संसाधनांचा सुनियोजित वापर। समस्या विवरण। आपण समाजामध्ये वावरत असताना विविध कार्यक्रमांच्या ठिकाणी प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा कचरा दिसतो, त्यामुळे प्रदूषणात वाढ होते। त्याची काही कालावधीनंतर दुर्गंधी सुटते। पावसाळ्यामध्ये त्याचा त्रास आपल्याला जाणवतो। हल्ली लोक यूज अँड थ्रोचा वापर करतात। प्लास्टिकच्या पत्रावळ्यांचा सुद्धा यूज अँड थ्रोचा वापर करतात। त्यामुळे आमच्या टीमने ही बाब लक्षात घेतली, कारण सर्वत्र तसे आम्हाला दिसून आले। प्लास्टिकचा वापर मशीनमुळे खूप वाढलेला आहे। याचे विघटन होत नाही। याच्या वापरामुळे कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो। हे प्लास्टिक जनावरांनी खाल्ल्यामुळे ते मृत्युमुखी पडतात। समस्येचा प्रभाव मानवी शरीरावर होणारे जीवितहानी, प्राण्यांची जीवितहानी, जमीन नापीक बनते। समस्येचे समाधान। आम्ही या समस्येचे समाधान शोधण्यासाठी आमच्या टीमने एक प्रोजेक्ट तयार केलेले आहे, ज्यामध्ये आम्ही पळसाच्या पानाचा उपयोग केला आहे। प्राण्यांना यापासून धोका सुद्धा निर्माण होत नाही। यामुळे खत निर्मिती होऊन जमिनीची सुपीकता वाढण्यात मदत होते। सर्वात आधी आपण आपल्या सभोवतालच्या परिसरातील पळसाची पाने तोडून आणणार आहोत। तसेच लिंबाच्या झाडाच्या पानांच्या वाळलेल्या काड्या सुद्धा घेऊन येणार आहोत। नंतर आपण ते पान काड्यांच्या मदतीने गोलाकार जोडून घेणार आहोत। हे पाने एकत्र जोडण्यासाठी आपण बांबूच्या पातळ शिक्याचा सुद्धा वापर करू शकतो। पळसाच्या पानांचा वापर करून पत्रावळ बनवण्यासाठी मधल्या पानेला गोलाकारपणे ठेवली जातात आणि लिंबाच्या पानांच्या काड्याच्या पातळ शिक्याने ती टोचली जातात। ही शिकी पाने घट्ट धरून ठेवतात, ज्यामुळे पत्रावळीला एकसंध आकार मिळतो आणि जेवण वाढण्यास सोयीचे होते। पत्रावळी बनवण्यासाठी मधोमध एक मोठं पान ठेवून आजूबाजूला लहान पाने लावून त्यांना टाचून ठेवले जाते। आपण सर्वांनी नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग योग्य केल्यास भविष्यात आपण पर्यावरणाचे रक्षण करू, तसेच आपण देश समृद्ध होण्याकडे एक पाऊल टाकूया। जय हिंद।